एका छोट्या घरात गरीब पण प्रामाणिक अशा कुटुंबात एक मुलगी जन्माला आली. नाव तिचं नंदा. घरात फार काही नव्हतं, पण त्या घरात प्रेम होतं, एकमेकांसाठी आस्था होती आणि सर्वात मोठं म्हणजे बाबा जुमदेवजींवरील अढळ श्रद्धा होती. नंदाची आई घरकाम करून बांगड्या विकायची. सकाळी ती आपलं टोपलं घेऊन बाहेर पडायची, उन्हातान्हात गल्लोगल्ली फिरायची. कधी एखादी बाई 2 जोड बांगड्या घ्यायची, कधी कोणी काहीच विकत घ्यायचं नाही. पण आईच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती. ती फक्त म्हणायची, माझ्या मुलीचं आयुष्य सुखाचं व्हावं. नंदाचे वडील रस्त्याच्या कडेला ठेल्यावर घरगुती सामान विकायचे, टिकल्या, बांगड्या, प्लास्टिकच्या वस्तू वगैरे. कधी विक्री चांगली व्हायची, कधी काहीच नाही. पण निराश व्हायचे नाही, परिस्थितीशी लढत राहायचे. नंदा लहानपणापासूनच मेहनती होती. तिला माहीत होतं की तिच्या आईवडिलांनी किती कष्ट घेतले आहेत. शाळेतून आली की ती घरकाम करायची आणि नंतर शेजारच्या घरात शिवणकाम शिकायला जायची. काळ पुढे सरकत गेला. नंदाने 12वी उत्तम गुणांनी पास केली. पण पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेणं हे त्या गरीब घरासाठी मोठं स्वप्न होतं. आई म्हणाली, नंदा, अभ्यास कर. मी आहे ना, तू काळजी करू नको. नंदा कॉलेजला गेली, पण दिवस अजूनही कठीणच होते. दिवसा ती शिवणकाम करून थोडे पैसे कमवायची आणि रात्री अभ्यास करायची मंद प्रकाशात, जुन्या वहीवर लिहित. पण ती थांबायची नाही. तिच्या मित्रमैत्रिणी म्हणायच्या, अगं नंदा, एवढं कशाला करतेस? सरकारी नोकरी मिळणं सोपं नाही. आणि नातेवाईक सुद्धा तिला हसायचे आणि म्हणायचे, आपल्यासारख्यांना कोण नोकरी देणार? पण नंदा हसायची आणि म्हणायची, सरकारी नोकरी नाही मिळाली तरी चालेल, पण मी प्रयत्न थांबवणार नाही. मला खात्री आहे, कष्ट मेहनत केली तर बाबा मला नक्की काहीतरी चांगलं मार्ग दाखवतील आणि मला माझ्या बाबांवर विश्वास आहे. ती दररोज बाबा जुमदेवजींच्या फोटोसमोर बसायची. अगदी साध्या मनाने प्रार्थना करायची आणि म्हणायची, बाबा, मला शक्ती द्या. मी मेहनत करते, पण कधी कधी थकून जाते. त्यावेळी तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा. हळूहळू काळ बदलला. ती अभ्यासात अधिक प्रगती करू लागली. स्पर्धा परीक्षेची तयारी ती स्वतःच्या मेहनतीने करत होती. कोणतेही क्लास नाहीत, ना गाईड, ना कोचिंग. फक्त जुनी पुस्तकं, तिची वही आणि बाबांवरील श्रद्धा. एका दिवशी नंदाने पहिली सरकारी परीक्षा दिली. पहिल्यांदा निकाल लागला तेव्हा तिचं नाव यादीत नव्हतं. ती रडली, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा वही उघडली आणि म्हणाली, बाबा मला शिकवताय, ही फक्त चाचणी आहे. ती पुन्हा अभ्यासात लागली, दिवस रात्र. शिवणकामातून जे पैसे मिळायचे ते तिने पुस्तकं विकत घेण्यासाठी वापरले. आईवडील तिच्या पाठीशी उभे होते. पण लोक म्हणायचे, या घरातला कोणी सरकारी अधिकारी होईल असं वाटतं का? पण बाबा जुमदेवजी तिच्या सोबत होते. तिने परीक्षा दिली आणि या वेळेस नंदा पहिल्या सरकारी नोकरीसाठी निवडली गेली. आई रडली, वडील हसले, घरभर आनंद पसरला. पण चमत्कार इथेच थांबला नाही. काही महिन्यांनी दुसऱ्या विभागाची परीक्षा घेतली गेली आणि नंदा पुन्हा यशस्वी झाली. 2 सरकारी नोकऱ्यांमध्ये तिचं नाव झळकू लागलं. त्या क्षणी तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, धन्यवाद बाबा.
तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आज नंदा इतर मुलींना शिकवते. त्यांना सांगते, गरिबी ही अडथळा नाही. श्रद्धा, मेहनत आणि बाबा जुमदेवजींची कृपा असेल तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. बाबा म्हणतात, ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. नंदा त्याचं जिवंत उदाहरण आहे. ती आता फक्त एक अधिकारी नाही, तर अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. बाबांवर विश्वास ठेवा. मेहनत करत राहा. चमत्कार नक्की घडतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाडक्या बाबाला एक लाईक नक्की करा. नमस्कार सर्वांना.